नमस्कार. आज मी इथे माशांचं जेवण बनवत आहे. त्यासाठी मासे आणलेले आहेत, कोलंबी आणि तारले आणलेले आहेत. तारली साफ करून घेते. तारलीचे कल्ले कापून घेते आणि शेपटीकडचा भाग कापून टाकते आणि खवळं काढून टाकते. तारल्यांना खवळं खूप असतात. खवळं काढून झाल्यावर डोक्याकडचा भाग कापून टाकते आणि पोटातली घाण काढून टाकते. आणि एका तारलीचे 2 तुकडे करून घेते. मासे साफ करून झालेले आहेत. इथे छोटी कोलंबी साफ करून घेतली आहे. तारल्याचं हिरव्या मिरचीतलं सुकं बनवण्यासाठी ओलं खोबरं, धणे, हिरव्या मिरच्या, चिंच, हळद मिक्सरमधनं जाडसर वाटून घेते. वाटून घेतलेल्या भांड्यात काढून घेते. त्यात 8-10 तिरफळं, 2 हिरव्या मिरच्या आणि कोकमं घालते आणि गॅसवरती उकळायला ठेवते. वाटपाला उकळी आलेली आहे. त्यात साफ करून धुवून घेतलेल्या तारल्या घालते. चवीप्रमाणे मीठ घालते, मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून उकळी काढून घेते. कढीला उकळी आलेली आहे. तारल्यांचं सुकं तयार आहे. इथे लाल मटाची भाजी साफ करून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. त्यात एक बारीक चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं पाणी घालून गॅसवरती गरम करायला ठेवते. भाजीला छान वाफ आलेली आहे. मिक्स करून घेते आणि चवीप्रमाणे मीठ घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेले आहे. भाजीतलं पाणी आटलेलं आहे. ओलं खोबरं घालते, मिक्स करून घेते. लाल मटाची भाजी तयार आहे. इथे तारल्या फ्राय करायसाठी घेते. कोकम, आगळ, आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून थोडंसं पाणी घालते आणि पेस्ट करून घेते आणि माशांना लावून घेते व्यवस्थित. माशांना मसाला लावून बाजूला ठेवलेले. इथे छोटी कोलंबी घेतलेली आहे. त्यात बारीक चिरलेलं आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कांदा घालते. हळद, लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ, चिंचेची पेस्ट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि हाताने मिक्स करून घेते आणि बाजूला ठेवते. 10-15 मिनिटांनंतर त्यात ओलं खोबरं आणि तांदळाचं पीठ घालते. थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घेते आणि घट्टसर पीठ भिजवून घेतलेलं आहे. त्याचा गोळा करून घेते आणि कटलेटचा आकार देते अशा प्रकारे. इथे रवा घेतलेला आहे. मसाला लावून ठेवलेल्या माशांना रवा लावून घेते. तव्यावर तेल घेतलेले गरम करायला. त्यात तारली फ्राय करायला ठेवते आणि दुसऱ्या बाजूला कोलंबीचं डांगर फ्राय करायला ठेवते. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. वरून थोडंसं तेल घालते. तारली छान व्यवस्थित परतून घेते आणि फ्राय करून घेते. डांगर शिजलेले आहे. तारल्या पण फ्राय करून झालेल्या आहे. आता काढून घेते. इथे छोट्या भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे. त्यात एक सुकी मिरची परतून घेते आणि बाजूला काढते. त्याच तेलात एक बारीक चिरलेला कांदा घालते आणि गॅस बंद करून घेते आणि परतून घेते आणि थंड करायला ठेवते कांदा. मिरच्या परतून थंड झालेल्या आहेत. त्यात मीठ घालते आणि चुरून घेते. त्यानंतर कांदा थंड झालेल्या मिरच्यांमध्ये मिक्स करून घेते. कोथिंबीर घालते. इथे 2 अंडी घेतलेले उकडून ते हाताने तोडून घेते आणि कांद्याबरोबर मिक्स करून घेते. लिंबाचा रस घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. अंड्याचं भरीत तयार आहे. इथे आंबाडे घेतलेले आहेत. आंबाड्याचं साल काढून टाकते आणि मीठ लावून बाजूला ठेवते. ते कढीला वाटप काढून घेते. वाटपाला लागणारं साहित्य स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. ग्राइंडरवरती थोडं थोडं पाणी घालून वाटप बारीक वाटून घेते. वाटप वाटून झालेलं आहे. आता भांड्यात काढून घेते. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. थोड्या वेळाने झाकण काढून त्यात मीठ लावून ठेवलेले आंबाडे धुवून घेते आणि वाटपात घालते.
पटपाला उकळी आल्यानंतर त्यात साफ करून धुवून घेतलेली कोलंबी घालते, चवीप्रमाणे मीठ घालते आणि पुन्हा अर्धवट झाकण लावून उकळी काढून घेते. कढीला उकळी आलेली आहे. आंबाडे आणि कोलंबी शिजलेली आहे. कोलंबीचे आंबाडे घालून कढी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.